काय रे रम्या, गाड्याची सजावट झाली ना? थोडी राहिली होती. हा बस तिकडचं थोडंसं राहिलंय. ए बाबा तिकडनं लाव रे फुलं थोडीशी. बरं, पटापट हात चालवा, कळलं का? ढाकले सरकार आले तर रागवतील. अहो आता होतं चाललंय काम. फक्त गणपती बाप्पा गाड्यावर विराजमान करायचा आणि विसर्जनासाठी तयार मग गाडा दाताडा दाताडा दाताडा. बरं बरं, बघू दे मला कशी केली सजावट. अजून काही करायचं का गाड्याला? ए इकडनं फुलं लाव रे. इकडनं लावायची फुलं अजून. राहू दे, आपण केलं आपल्या परीने तेवढं बस आहे, कळलं का? ढाकले मालक सांगतील आपल्याला अजून काय करायचं असेल तर. हा बरं एक तू काम कर, ते गुलाला बिलालचं बघ काय ते. तुम्ही कशाला टेन्शन घेता? अगोदरच गुलालाची ऑर्डर दिली आहे म्या. येतोय गुलाल. फुलं घेऊन ये जा. चालतंय. ऐक, ढाकले सरकारने सांगितलंय मिरवणूक आहे ना शांततेत पार पडली पाहिजे, समजलं का? हो म्हणजे शांततेतच पार पाडणार. हो काय बी गडबड व्हायला नको, कळलं का? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय बी गडबड होणार नाही. गडबड तर होणारच. आता बिना गडबडीची गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक थोडीच होणार आहे. गडबड होणारच. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. काय झालं? काही नाही ग, तो बघतोय नक्की तळणीचेच मोदक आहेत ना. नाही रे बाबा, तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही या घरात. यापुढे तुला तळणीचा मोदक हवा ना प्रसादाला, तुला जे हवं तेच होणार या घरात. आईचं मन असं असतं. आईचं मन आपल्या मनात काही असो, आपल्या मुलाला जे हवं तेच ती करते. मुलाचा आनंद कशात आहे सतत बघते. कधीतरी मुलानेही आईचा आनंद बघायला हवा ना. झालं बोला काय बोला म्हणजे ग बसायचं नाही असं ठरवलेलंच आहे तुम्ही. ग बसलो होतो ना मी.